लातूर जिल्ह्यात यावर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले। त्यासोबतच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय। त्यामुळे जनावरं आठवडी बाजारामध्ये विक्रीला घेऊन जात आहेत। जनावरांची लाखोची किंमत हजारावर आली आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। याच संदर्भात मॅक्स महाराष्ट्राची टीम पूर्णपणे मराठवाड्यामध्ये दुष्काळाची पाहणी करते। मग याच संदर्भात आपण पाहूयात एक खास रिपोर्ट। पैसे देना पड़ता है। झींगा ने तो नहीं झींगा मुझे इधर लाओ पैसे। तेवंतीस द्या नाही सुबह नाही वा तीन गुन्हे ना गिनो पैसे गिनो पहिले गिनो जो भाई देतो त्यो आज गिनो मैं 3000 हुई दो फिर मैं बोले और लेने के 34 बोले सब जक मरा इधर लो हाँ वोट बोले उनको इधर लाओ जी नहीं नहीं आया तुम्हारे सामान में देव नहीं तो मत एक 100,000 दे दो आज लाओ नहीं देखो मेरे को खर्चा है यहाँ जमात के पैसे देना पड़ता है। देंगा नहीं तो नहीं देंगा वो इधर लाओ पैसे वो छोड़ ये बात में चुप ब्राउजा बनला का बनना म्हणतो ज्यांना आहे म्हणजे मी घरी नेतो बोलणं शब्द का मला त्या 15ला 17ला घेतलं रुपये नेतो नेटो नका निकलता शादीन भाई मी बाजारला बैलजोडी घेऊन विक्रीकरता आला। लाख रुपयाची जोडी आज 30,000ला मागालोय। वैरणकाडी घरी बी नाही बाजारात सध्या मला आज वैरणकाडी नाही भेटली। सोडून हाणून लावावे आम्ही कोणता निर्णय करणार आम्हाला ही सांगून देऊ। मग सरकारनं दुष्काळ जाहीर केले असं म्हणते काय मदत मिळाली का तुम्हाला? काय मदत नाही ना पिदत नाही रुपया नाही भेटाय ना कराया। काय अपेक्षा आहे सरकारकडून तुम्हाला? सरकारकडून काय अपेक्षा आहे? त्यापेक्षा आम्हाला वैरणकाडी दिली खायला काय द्यावं लागेल कशा जागावं काम बी नको ना दाम बी नको तिथे आज आमची काही भोर दासा। मग सरकारला काय सांगाल तुम्ही? आता काय सांगायचं दिलं तर बरं नाही तर झाडाला फाशा घ्यायचा टाईम आहे दुसरा काय टाईम नाही काय नाही आम्ही काय म्हणतात बघा तुम्ही कोणाची किती पीक द्या काय नाही। तुमची कर्जमाफी झाली का? कर्जमाफी कुणी केली आहे काय केली आहे निश्चित जहाजी म्हणून दावाच्या पेपरला पण जहाज्या कुणाला नीट पावती आली आहे। तुमचं कर्ज होतं का? कर्ज आहे कुठल्या बँकेचं? भादा कर्जमाफी झाली नाही का तुम्हाला? नाही। चारा छावणीच्या संदर्भात तशा मागण्या आल्या तर आम्ही सरकारच्या वतीने चारा छावण्या देणार आहोत, परंतु सध्या तरी तशी काही मागणी आलेली नाही आहे आणखी।
आपण पाहिलात लातूर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भरणाऱ्या आठवडी जनावरांच्या बाजारातील हीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मायबाप सरकारनं लवकरात लवकर पाऊल उचलावे, अन्यथा आठवडी बाजार उद्ध्वस्त होतील आणि शेतकऱ्यांकडे जनावरे शिल्लक राहणार नाहीत अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तर शेतकऱ्यांनी मागणी केली तर लवकरच लातूर जिल्ह्यामध्ये चारा छावणी सुरू करू असे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी मॅक्स महाराष्ट्राला बोलताना सांगितलंय. पाणी आटले, चारा संपला अशी स्थिती, जनावरांचं करायचं तरी काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. जनावरं मार्केटमध्ये आज बाजारावर आणले, त्याला कवडी मोल किंमत आहे. आज 1 लाखाची बैलजोडी तुमची 40,000ला सुद्धा घ्यायला तयार नाही कुणी, आणि शेतकऱ्यापाशी वैरण पाणी नाही. कमीत कमी शेतकऱ्याला सरकारनं चारा छावणी तरी उडून देईल, कमीत कमी जनावरं तरी जगतील त्याची, आणि येणाऱ्या केंद्रीय पथकानं आमच्या तालुक्याची पाहणी करावी. आता कितीला जनावर तुम्ही घेतलं होतं आणि 1 लाखाला जोडी घेतलेली 25,000ला 30,000ला सुद्धा घ्यायला फाटका विकायची वेळ आली, फाटीक सुद्धा घ्यायला तयार नाही. लातूर जिल्ह्यामध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची काय स्थिती आहे आज आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेतकरी आहेत. त्यांची काय समस्या आहेत, ते जनावरं जगवण्यासाठी काय उपाययोजना करत आहेत, आपण त्यांना थेट विचारणार. दादा, तुम्ही सांगा की कशा पद्धतीने दुष्काळाचा सामना करता? काय अडचण पुष्कळ आहे. ते आम्हाला जनावराला पाणी नाही, वैरण नाही. जनावरं आमचे 80,000ची जोडी आहे, तर आज 20,000ला सुद्धा कोण घ्यायला तयार नाही. खाटकाशिवाय आम्हाला विलाज नाही. आणि अक्षरशः आमच्या डोळ्यावर पाणी उडले, त्या जनावराला बघतात. पाणी प्यायला नदीत नाही, तरी सरकारने नदीत पाणी सोडावं, पाण्याची सोय करावं, जाराची सोय करावं, छावण्या करावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आमची इच्छा काय, आमच्या लातूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. आणि तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या जिल्ह्यातच अशी अवस्था आहे, तरी तुम्ही नगर काळजीने लक्ष द्यावं, एवढीच आमची इच्छा आहे, दुसरं काय नाही. मला सांगा की सध्या तुम्ही कशा पद्धतीची उपाययोजना करता? काय करता जनावराला काहीच नाही. चुराट्या घालायचं, कुठतर जुना कडबा असलेला किंवा गुढी थोडं सोयाबीन थोडं निघालतं, तीच एक टोपलं टाकायचं. जनावरचं पोट भरणार, जनावर मरायला टेकल्यात, रोड झाल्या जनावर, पाणी पिण्यात वैरण नाही. म्हणून काय अडचणी, आता लय अडचणी पुष्कळ आहेत आमच्या भागात. माझ्याकडे जनावरं 15 आहेत. तर सध्या माझ्याकडं चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. असल्यामुळं आता जनावरं विकायचं पाळी उरलेली आहे. पण काय करावं, रोज मी 15 लिटर दूध विकायचं, आता कुठं 5 लिटरवर आलो आहे सध्या आता. आणि माझ्याकडं मी रोजंदारीवर गड्याला देखील द्यायला पैसे नाहीत सध्या. आता काय करायचं, दुहेरी संकटात सापडलेलो आहे. आता जनावरांची जोडी माझ्याकडे बैल खिलार आहेत. 1,20,30,000ची आहेत बैल. बाजारात विकायला गेलं तर कुठं 20,000 30,000ला मागले आहेत. काय द्यायचा काय प्रश्न सर्वात माझ्यामुळे मोठा प्रश्न पहिला माझ्यासमोर. आणि जनावरं विकायला गेलं तर जनावरं पण सुद्धा कोण खाटकं घ्यायला तयार नाहीत. अशी एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे. तरी हे आपण सगळं सरकारनं मान्य करावं, हे आमचे छावणी वगैरे टाकावं, एवढीच म्हणून बोलून. आता सध्या उपाययोजना कशा चालल्या? जनावराला चारा कुठून? चारा वगैरे काहीच नाही, फक्त जे आहे ते कुळी पण नाही त्याच्यामध्ये. आता एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे. पद्धतीने दुष्काळाचा सामना करतात. आम्ही ह्या सगळ्या अडचणी जाणून आम्हाला कुणकडे काही विलाज न होण्यामुळं आम्ही असलेली जनावर आमची विकून टाकली आणि मोकळे बसले. विकत घ्यायला सुद्धा कडबा मिळणार, घ्यायला कडबे तर मिळतच नाहीत, पण मिळणार म्हणून जनावरं विकून निवांत बसलो आहे आम्ही. आणि आमच्या समस्या पुष्कळ अवघड आहेत. तर ह्या गोष्टीवर सगळं लक्ष द्यावं आणि साहेबाला आमची एवढीच विनंती. नक्कीच की कशा पद्धतीने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि कशा पद्धतीने शेतकरी सामना करत आहेत हे आता सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर लातूर जिल्ह्यामध्ये चारा छावणी उभा करावी, अन्यथा जनावरे उद्ध्वस्त होतील, जनावरांचा बाजार उद्ध्वस्त होईल आणि शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ह्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं मत जाणून घेऊन लवकरात लवकर दुष्काळ शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी एकंदरीत शेतकऱ्याची मागणी आहे. वैभव बालकुंदे, मॅक्स महाराष्ट्र, लातूर.